तथा तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला, दुसरा टप्पा मला वाटतं नागपूरला केला, तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय, त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ। काय आहे, आपल्याला ठराविक लोकांना 1,500 म्हणजे काही वाटत नाही, पण जी खुरपडीला जाती, धुणं भांडी करती, झाडू पोतना करती, काचा गोळा करती, कचरा गोळा करती, झोपडपट्टीमध्ये राहती, गरिबीत जीवन जगते, त्या महिलेला त्या 1,500ची किंमत आहे। आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले। असं ते सगळं गोष्ट, आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो, जनतेतच येतो, त्याच्यातनं हे वाढतं, व्यवहार वाढतो, आर्थिक चक्र फिरतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे। आज जवळपास 1,60,00,000 मायमाऊली, आया बहिणी, मुली ह्यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत। आता तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला, दुसरा टप्पा मला वाटतं नागपूरला केला, तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय, त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ। तर आपण स्वतः पाहिलेलं असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। आज पुणे या ठिकाणीच पाहू शकता, हा कार्यक्रम लाईव्ह होता, त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की आम्ही आता तिसरा हप्ता देखील लवकरच घेत आहोत। आणि तिसरा हप्ता वाटप करण्यासाठी जो कार्यक्रम घेतला जातो बघा, पहिला कार्यक्रम पुणे या ठिकाणी झाला होता 17 ऑगस्टला, दुसरा कार्यक्रम नागपूर या ठिकाणी 31 ऑगस्टला झाला होता, आणि आता तिसरा कार्यक्रम ते म्हटलेले आहेत की एकतर नाशिक या ठिकाणी होऊ शकेल किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही घेणार आहोत, दोन्हीपैकी एका ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे। तर आता तुम्ही म्हणाल की कार्यक्रम तो होणारच आहे, परंतु मग आमचे पैसे कधी येतील, हा तिसरा हप्ता वाटप कधी होईल नेमका, तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतोय मी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगतोय तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठी ही माहिती देत असतो। जी माहिती स्वतः या ठिकाणी त्यांच्या ऑफिशियल पेजेसवरती असते, तीच माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देत असतो। स्वतः त्यांनी सांगितलं की तिसरा हप्ता आम्ही लवकरच देणार आहोत आणि ठिकाण देखील सांगितलेलं आहे। जी माहिती अपडेट येतं मित्रांनो, तशी अपडेट तुम्हाला देत असतो, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की जरूर करा। हा चॅनल पुढील सर्व येणाऱ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून देखील ठेवा। तर बघा, आता आज कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह झाला होता, जो अर्थसंकल्प विकासाचा या गौरवांकांच्या प्रकाशाच्या सोहळ्याचं पुणे या ठिकाणी मित्रांनो हा कार्यक्रम झालेला होता। तर पण आता तुम्ही म्हणाल की आता त्यांनी सांगितलेलं आहे की तिसरा हप्ता भेटणार आहे, ठीक आहे, तिसरा हप्ता भेटणार आहे, परंतु नेमका कधी भेटेल, तर बघा, एक दिवस अगोदर म्हणजे कालच स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी मित्रांनो ऑफिशियल माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे, ठीक आहे। त्यांनी जी डेट सांगितलेली आहे ती कधी सांगितलेली बघा, त्यांनी देखील ॲक्च्युअल डेट सांगितलेली नाही, परंतु आता आपल्याला समजलं की तिसरा हप्त्याचं लाभ वितरणाचा कार्यक्रम आहे याच महिन्यामध्ये होणार आहे, ठीक आहे, याच महिन्यामध्ये होणार आहे, एकतर नाशिक या ठिकाणी होईल किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी ती माहिती दिलेली आहे। तर मग ही जी डेट असणार आहे, कधी असणार आहे बघा, आता कार्यक्रम कधी होईल, तर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं काल सभेमध्ये की 30 सप्टेंबरच्या अगोदर हा तिसरा हप्ता आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे हा महिना संपायच्या अगोदरच। मग बघा, आता या ठिकाणी आज 17 तारीख आहे मित्रांनो, आज देखील काहींना पैसे आलेले नाही आहेत, ठीक आहे, तर आज 17 तारीख आहे, उद्यापासून मित्रांनो जवळपास या ठिकाणी अजून जर बघितलं आपण 10 ते 13 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत, 10 ते 13 दिवस राहिलेले आहेत महिना संपायला। तर येणाऱ्या पुढच्या मित्रांनो 10 ते 13 दिवसामध्ये म्हणजे एक आठवड्यामध्ये हा कार्यक्रम होऊन जाईल आणि तुमचे पैसे जमा होतील, त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं कारण नाही। ज्यांचे पैसे अजून यायचे राहिले, ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही, त्याबद्दलही मी पुढे बोलणारच आहे, ती माहिती पुढे देणार आहे तुम्हाला। परंतु सप्टेंबरचा जो हप्ता आहे मित्रांनो या ठिकाणी जो 1500 रुपये असणार आहे बघा, ज्यांना आतापर्यंत 3-3 हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत, तो हप्ता याच महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। तिसरा हप्त्याचं लाभार्थी सोहळ्याचा जो कार्यक्रम असणार आहे छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक या ठिकाणी घेतला जाणार आहे, त्या कार्यक्रमाच्या अगोदर किंवा कार्यक्रमाच्या दिवशी किंवा कार्यक्रमाच्या नंतर तुमचे पैसे जमा होतील, म्हणजे सप्टेंबर संपायच्या अगोदर तुम्हाला पैसे येणार आहेत, ठीक आहे। तर ही ॲक्च्युअल संपूर्ण माहिती, तुम्हाला जी खरी माहिती आहे तीच या ठिकाणी मी सांगितलेली आहे, जी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिलेली आहे, आणि कालच्या भाषणामध्ये देखील
महिला व बालविकास मंत्र्यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण बघतोय की सप्टेंबर संपायच्या अगोदरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि तिसऱ्या हप्त्याचं लाभार्थी सोहळा जो असणार आहे, जो कार्यक्रम होणार आहे तो देखील याच महिन्यामध्ये संपन्न होईल. त्याच्याबद्दल देखील आज आपल्याला अपडेट भेटलेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी आम्ही जे फॉर्म भरलेले आहेत मग आमचा अजून एकही हप्ता आलेला नाही. तर लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो या ठिकाणी 2 कोटीहून अधिक महिला सप्टेंबरपर्यंत पात्र ठरल्यात या महिन्यापर्यंत देखील. तर याच्यामध्ये देखील संपूर्ण माहिती दिलेली बघा. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज आले आहेत. ठीक आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या 1,60,00,000 महिलांना 2 महिन्याचे या ठिकाणी पैसे दिले गेलेले आहेत. बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत जेवढे पण अर्ज आले होते त्यांना सर्वांना पैसे भेटलेत. परंतु याच्यामध्येही काही जणांचे पैसे राहिलेत. काही जणांचं बघा DBT लिंक नव्हतं. ठीक आहे. हे पैसे वाटप चालू होतं त्यावेळेस पहिला आणि दुसरा हप्ता 2 हप्त्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेस DBT लिंक नव्हतं, त्यांचे पैसे राहिलेत. असे भरपूर बहिणी राहिलेले आहेत आणि ज्यांचं सर्व ओके होतं त्यांचे देखील काही जणांचे जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांनी त्यांचेही पैसे राहिले. तुमचेही राहिलेले असतील बघा. तुमचे आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला एक हप्ता जमा झाला असेल तर 3,000 रुपये आले असतील धन्यवाद म्हणून कमेंट करा आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून कमेंट करू शकतात जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. कारण की बऱ्याच जणांना अजून एकही हप्ता आलेला नाही तर त्यांचे देखील पैसे भेटणार आहेत. त्यांची देखील माहिती याच्यामध्ये दिलेली बघा. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील असे महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. बघा 2 कोटीपर्यंत महिला पात्र ठरतील अजून. तर हे सर्वांचे पैसे आता सप्टेंबरमध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना फक्त 1,500 रुपयेच भेटणार आहेत. ज्या राहिलेल्या बहिणी आहेत ज्यांना 3,000 रुपये अजून या ठिकाणी जुलै ऑगस्टचे भेटलेले नाहीत त्यांचे 3,000 रुपये ते आणि पुढचे 1,500 रुपये असे 4,500 रुपये भेटू शकतात. आणि ज्यांना आता 3,000 रुपये भेटलेत त्यांना फक्त 1,500 रुपये सप्टेंबरचा तिसरा हप्ता भेटून जाईल. तर बघा आदिती तटकरे यांनी सोमवारी कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या आमच्या विभागाचा अंदाज आहे की 2.5 कोटी महिला या योजना अंतर्गत या ठिकाणी अजून त्यांना लाभ द्यायचा आहे. सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत म्हणून मुदत वाढ देखील आता दिलेली आहे. दर महिलेला अधिकाधिक महिलांपर्यंत 1,500 रुपयांचा लाभ पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बघा ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचाही लाभही लवकरच दिला जाईल. बघा कालच त्यांनी सांगितलं की सप्टेंबर महिना संपायच्या अगोदरच आम्ही हा तिसरा हप्ता तुम्हाला देणार आहोत 1,500 रुपयाचा. ठीक आहे. तर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यातच लाभ मिळेल. बघा सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज केलेत अजून त्यांना जर अर्ज मंजूर असेल DBT लिंक असेल तर त्यांना देखील याच महिन्यात लाभ भेटणार आहे हा तिसऱ्या हप्त्यामध्येच. तर असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे बघा आदिती तटकरे यांनी पुढे म्हटलं की सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काय अर्ज प्राप्त झाले आहेत बघा आतापर्यंत आलेले अर्ज म्हणजे जुलैपासून सप्टेंबरपर्यंत त्या अर्जाची छाननी सुरू आहे. ती अर्ज पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे. आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ द्यायचा आहे असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. बघा 2.5 कोटीपर्यंत ही योजना केली जाणार आहे. 2.5 कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत 1,60,000 जणांना याचा लाभ भेटलाय. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या पहिल्या टप्प्यातील मुदत ही 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले बघा त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला तर काहींना मिळणार आहे. बघा ज्यांचे पैसे यायचे राहिलेत ना ज्यांना एकही हप्ता भेटला नाही तर त्यात म्हणतायत की जुलै ऑगस्टमध्ये देखील पात्र महिन्याला लाभ भेटलाय परंतु काहींना अजून तो मिळणार आहे. म्हणजे राहिलेल्या बहिणी जे आहेत त्यांना देखील पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील लाभ लवकरच वितरित करणार आहोत. बघा ऑगस्टमध्ये तुम्हाला पात्र महिला भगिनींना लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटले असतील बघा तर तुम्हाला आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरित करणार आहोत असं त्यांनी काल म्हटलेलं आहे पत्रकारांसोबत जे त्यांची या ठिकाणी पत्रकार परिषद झाली होती त्याच्यामध्ये. तर 3,000 रुपये ज्यांना भेटले त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये देखील आम्ही लवकरच वितरित करणार आहोत असं सांगितलंय. बघा आता लवकरच म्हणजे हा महिना संपायच्या अगोदर ते कधीही देऊ शकतील. ॲक्च्युअल डेट कुणालाही माहिती नाही अजून. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आज देखील सांगितलं की तिसरा हप्ता आम्ही या ठिकाणी घेऊ. त्यांनी देखील ॲक्च्युअल डेट आपल्याला सांगितलेलं नाही. आणि काल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की तिसरा हप्ता जो आहे आम्ही 30 सप्टेंबरच्या अगोदर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 30 सप्टेंबरच्या अगोदरच तुम्हाला देणार आहोत. परंतु त्यांनी देखील ॲक्च्युअल डेट
सांगितलेलं नाही, म्हणजे ॲक्च्युअल डेट अजून ठरलेलीच या ठिकाणी नाही, की जो कार्यक्रम नागपूर नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमाची देखील डेट अजून आलेली नाही. तर हप्ता तुमचा तिसरा जो असणार आहे तो सप्टेंबर एंडिंगच्या अगोदर कधीही तुम्हाला भेटून जाईल, एवढं मात्र तुमच्या लक्षात राहू द्या. तर बघा, सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत त्यांना देखील लाभाची सुरुवात याच महिन्यात होईल. तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो पात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल, असंही आदिती तटकरे यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर संपूर्ण ॲक्च्युअल माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगितलेली आहे. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या बहिणींपर्यंत आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.